इथे आपण बघतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ MHT-CET. आता पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम बघायचं असेल तर आपल्याला पहिले स्ट्रक्चर लिहावं लागेल. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये आपण काय बघतो, कोणता कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो, काय कंडिशन असतात. कायरल कार्बन पाहिजे, बरोबर. मग मॉलिक्यूल मध्ये कायरल कार्बन आहे का ते पहिलं बघायचं. आणि दुसरी एक कंडिशन बघतो की मॉलिक्यूल असिमेट्रिक पाहिजे. आता आपण स्ट्रक्चर लिहू. 6 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. आणि तिसऱ्या कार्बनला इथं आयोडो दिलाय. एक मिनिट, आयोडो दिलाय. आता हे स्ट्रक्चर मध्ये हा जो आपल्याला कार्बन आहे हा वाला, हा काय कायरल आहे. कारण काय, इकडं 2 कार्बन आहेत, इकडं 3 कार्बन आहेत आणि इथे एक एच आहे, त्यामुळे हा कायरल आहे. दुसरा 2 आयोडोपेंटेन, 1 2 3 4 आणि 5. 2 आयोडो म्हणजे इथे येणार आयोडीन. ठीक आहे. डज नॉट विचारलाय म्हणजे हा कायरल आहे, म्हणजे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह झाला. हा दुसरा, इकडे मिथिल येणार, इकडे 3 कार्बन येणार आणि इथे एक एच, म्हणजे इथे पण कायरल कार्बन आहे, म्हणजे हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आपल्याला डज नॉट एक्झिबिट विचारलंय. 2 आयडो 2 मिथिल ब्युटेन, 4 कार्बन, 1 2 3 आणि 4. मग आता 2 आयडो म्हणजे इथे आयोडीन, इथे CH3. आता इथेच आपल्याला समजते की एकाच कार्बनवरती 2 CH3 आले, म्हणजे हा कायरल आहे की नाही. आहे कायरल. एका कार्बनवरती 2 सेम ग्रुप आले. अकायरल आहे हा, मग हा नसणार आहे. 2 आयडो 3 मिथिल ब्युटेन, मग 1 2 3 4. मग 2 आयडो म्हणजे इथे, आणि इथे मी मिथिल लिहिला. हा जो कार्बन आहे हा वाला, इथे बघू शकतो आपण H एक ग्रुप, आयोडीन एक ग्रुप, CH3 एक ग्रुप आणि इकडचा एक बल्की ग्रुप, म्हणजे हा कायरल आहे. म्हणजे हा पण कायरल आहे, म्हणजे आपला आन्सर असणार सी ऑप्शन, ज्याच्यामध्ये कायरल कार्बन नाहीये, म्हणजे तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक्झिबिट करत नाही. असं क्वेश्चन विचारला की पहिले स्ट्रक्चर लिहायचं. क्लिअर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज अन ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाऊंड. आता जसं क्वेश्चन होतं वरती तसंच सेम क्वेश्चन आहे. ऑप्टिकली इनएक्टिव्ह विचारले म्हणजे अकायरल बघायचं आपल्याला. मग सेम स्ट्रक्चर पूर्ण लिहित बसायचं नाही, कार्बन फक्त लिहायचे जसं मी लिहिले तसं. 1 2 3 4 5 आणि 6. 3 नंबरला क्लोरो दिला त्यांनी इथे, म्हणजे इथे Cl. इकडे 2 कार्बन, इकडे 3 कार्बन, इथे एक H आणि हा Cl, हा कायरल आहे, म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आता इथं 2 मिथिल ब्युटेन, 1 2 3 4. 2 नंबरला क्लोरीन आणि 2 नंबरलाच मिथिल. 2 नंबरला मिथिल म्हणजे काय, इकडं पण मिथिल आणि इकडं पण मिथिल, हे झालं सेम सेम. म्हणजे इथे काय, एकाच कार्बनवर 2 सेम ग्रुप आहेत, म्हणजे हे अकायरल आहे, म्हणजे ऑप्टिकली इनएक्टिव्ह, म्हणजे बी ऑप्शन आन्सर असणार. क्लिअर. पुढे गरज नाही, कारण इथं आपल्याला MCQ क्वेश्चन विचारलाय. आता इथे नेक्स्ट दिलं आपला, हाऊ मेनी कायरल कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन 2 क्लोरो 3 4 5 ट्राय मिथिल हेक्झेन. पहिले स्ट्रक्चर लिहावं लागेल आपल्याला, बरोबर. 1 2 3 4 5 आणि 6. 2 नंबरला काय आहे, क्लोरीन आहे, म्हणजे इथे Cl लिहिलं मी. 3 4 5 ला मिथिल आहे, म्हणजे इथे एक मिथिल CH3, इकडे एक CH3, इथे एक CH3. आणि बाकीचं स्ट्रक्चर आता कम्प्लीट करायचं का, इथे आपल्याला कम्प्लीट करावं लागेल, कारण इथे एक जरी हायड्रोजन इकडे तिकडे असेल तर मग काय होणार, आन्सर रॉंग होणार आहे. आता बघायचं पहिला कार्बन हा वाला इथे, हा जो 1 नंबरचा कार्बन आहे तिथे तर काही 3ही CH3, तो कायरल नाहीये. मग कायरल कसं, ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच पाहिजे. मग हा कार्बन बघू शकतो, ज्याला एक Cl आहे, एक CH3H आणि इकडची बल्की ग्रुप, मग त्यामुळे हा कायरल झाला. हा बघूयात, इथे हा राईट हँड साईडचा Cl अटॅच असलेला कार्बन आणि इकडे लेफ्ट हँड साईडचा ग्रुप, हा पण कायरल आहे. इथे बघू, इकडचा हा एक बल्की ग्रुप राईट हँड साईडचा आणि लेफ्ट हँड साईडचा हा वाला ग्रुप, म्हणजे हा पण कायरल आहे. ठीक. आता इथे बघूयात, हा आहे का कायरल लास्ट वाला कार्बन.
कारण तिथे काय आहे, 2 मिथिल ग्रुप आहेत सेम सेम. मग आपला आन्सर काय पाहिजे, 1, 2 अँड 3. 3 कार्बन कॅरल म्हणजे आन्सर इज बी. क्लिअर? हो. ओके. सिम्पल क्वेश्चन विचारले जातात आयसोमेरिझम वरती. आता क्वेश्चन विचारला, विच अमंग द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ फंक्शनल आयसोमर्स. फंक्शनल आयसोमर म्हणजे ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो बट त्यांचा फंक्शनल ग्रुप काय असतो, डिफरंट. हा. मग आता इथे सगळ्यात पहिले इथे ब्युटेन 2 ऑल लिहिले आणि इथे 2 मिथिल प्रोपेनॉल. दोन्ही फंक्शनल ग्रुप तर सेम आहेत त्यामुळे हे नसणार आहे. आता हे ब्युटेन 1 ऑल म्हणजे हे आपण असं लिहूयात, CH3 CH2 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 OH. आणि दुसरं काय दिलंय, 1 मिथॉक्सी प्रोपेन. 1 मिथॉक्सी प्रोपेन म्हणजे CH3 CH2 CH2 इथे ऑक्सिजन आणि इकडे CH3. आता आपल्याला माहिती आहे की ह्यांचं दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, एक अल्कोहोल एक इथर आहे, म्हणजे फंक्शनल आयसोमर झाले. इथे दिले 1 मिथॉक्सी प्रोपेन आणि इथॉक्सी इथेन दिले आहे. आता 1 मिथॉक्सी प्रोपेन आहे, मग आता हे पण बघूयात, हे तर दोन्ही फंक्शनल ग्रुप सेम झाले, इथर आहे त्यामुळे हे नाही होणार. 2 मिथॉक्सी प्रोपेन आणि दुसरं दिले 1 मिथॉक्सी प्रोपेन, हे दोन्ही फंक्शनल ग्रुप सेम आहेत त्यामुळे ते फंक्शनल आयसोमर्स नसणार आहेत. बी ऑप्शन आन्सर आहे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन, हा ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम वरती बेस्ड आहे. विच ऑफ द फॉलोइंग अल्किन डज नॉट एक्झिबिट सिस ट्रान्स आयसोमेरिझम. म्हणजे असं पण विचारतील, विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट एक्झिबिट ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम. ब्यूट 1 आता कसं बघायचं, डबल बॉन्ड पाहिजे आणि एका कार्बनला 2 डिफरंट ग्रुप पाहिजे, सेम ग्रुप नको आहेत. मग CH2 डबल बॉन्ड CH, इकडे CH2 आणि इकडे CH3. आता बघ, हा जो कार्बन आहे त्याला एक H अटॅच्ड आहे आणि एक इथिल ग्रुप अटॅच्ड आहे. हे 2 वेगळे झाले. ह्या कार्बनला दोनही हायड्रोजन सेम आहेत त्यामुळे आपण इथे 1 to प्रायोरिटी देऊ शकत नाही. मग आपण ह्याला सिस आणि ट्रान्स सांगू शकत नाही. त्यामुळे ऑप्शन एच आन्सर असणार आहे. आणि ब्यूट 2 मध्ये आपण सांगू शकतो सिस टू ब्युटीन, ट्रान्स टू ब्युटीन. 3,4 डायमिथिल मध्ये पण सांगता येईल कारण 3 नंबरला डबल बॉन्ड आहे. आणि इथं पेन 2 मध्ये पण सांगता येईल. ठीक आहे, त्यामुळे ए आन्सर आहे ह्याचं. ठीक आहे. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे? नाही. ओके.